Hello friends, welcome all of you. I am Avinash Patil. Today we are going to study a well-known poet's poem, The Little River, which is given in our 8th standard textbook. इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये दिलेली अतिशय सुंदर कविता The Little River ही आज आपण अभ्यासणार आहोत. This poem is written by Rabindranath Tagore, who was a famous poet, composer and writer, philosopher and painter. In 1913, he became the first Nobel Prize winner, non-European and a lyricist. Today we are going to study his famous poem, The Little River. मित्रांनो, या द लिटल रिवर या कवितेमध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी नदीचं सुंदर वर्णन केलेलं आहे. एक छोटी नदी जी प्रवाहाने वाहते आणि त्या नदीच्या आजूबाजूला असलेल्या दृश्याचं अतिशय सुंदर वर्णन या कवितेच्या माध्यमातून आपल्याला आज अभ्यासायचं आहे. तर चला मग आज आपण अभ्यासूयात द लिटल रिवर, विच इज रिटन बाय रवींद्रनाथ टागोर. So well friends, let us start from the first stanza, the little river. Choti nadi. Our little river, it meanders along. In summer, the water is only knee deep, and cows and carts can cross it with ease. For the banks, though high, are not too steep. In the first stanza, पहिल्या stanzaमध्ये कवी आपल्याला सांगतायत, our little river, आमची छोटी नदी, it meanders along, ती विलीन होत आहे. आमची छोटी नदी विलीन होत आहे. इन समर, उन्हाळ्यामध्ये, द वॉटर इज ओनली नी डीप, उन्हाळ्यामध्ये तिचं पाणी जे आहे ते फक्त गुडघ्यांपर्यंत असतं. अँड काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस इट विथ इझी, आणि सहजपणे गुरंढोरं असतील, गायी असतील, बैलगाडी असतील, ते सहजपणे ती नदी ओलांडू शकतात. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप, जरी त्या नदीच्या ज्या कडा आहेत त्या उंच असले तरी सुद्धा फार जास्त उंच देखील नाहीत, असं त्यांनी पहिल्या स्टांजामध्ये म्हटलंय. आवर लिटल रिव्हर इट मेंडर्स अलॉंग, इन समर द वॉटर इज ओनली नी डीप, अँड काऊज अँड कार्स कॅन क्रॉस इट विथ इझी. फॉर द बँक्स दो हाय आर नॉट टू स्टीप. दुसऱ्या स्टांजामध्ये, नो साइन ऑफ स्लाइम, द सँड्स शाईन ब्राईट. On one shore, cash fields blossom white, chirping mynas through that sight. The jackal's howl is heard there at night. दुसऱ्या stanzaमध्ये त्यांनी म्हटलंय, नो साइन ऑफ स्लाइम, स्लाइम म्हणजे चिखल, त्या ठिकाणी चिखलाचा कोणताही लवलेश नाही किंवा त्या ठिकाणी चिखल नाही, चिखलाची चिन्ह नाही. द सँड्स शाईन ब्राईट, त्या ठिकाणी असलेली रेती जी ती चमकत आहे. ऑन वन शोअर, एका किनाऱ्यावर, काश फील्ड्स ब्लॉसम व्हाईट, काश शेतामध्ये पांढरे शुभ्र फुलं असलेली ती वनस्पती. चर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट, आणि त्या ठिकाणी त्या साईटवर एक चिवचिवणारी मैना. द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट, आणि रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी कोल्ह्याचं किंचाळणं, ओरडणं, या सगळ्या गोष्टींचं वर्णन या ठिकाणी कवी रवींद्रनाथ टागोर यांनी केलेलं आहे. नो साइन ऑफ स्लाइम, द सँड शाईन ब्राईट, नो वन ऑन वन शोअर, काश फील्ड्स ब्लॉसम व्हाईट, चर्पिंग मैनाज थ्रू दॅट साईट, द जॅकल्स हाऊल इज हर्ड देअर ॲट नाईट. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा चिखल नाही, आणि तिथली जी वाळू आहे नदी किनारची ती चमकते आहे. ऑन वन शोअर, एका किनाऱ्यावर, काश फील्ड्स, काचच्या शेतांमध्ये पांढरे शुभ्र फुलं असलेली ते वनस्पती किंवा फुलांची झाडं, फुलझाडं काश जातीची आपल्याला दिसत आहेत. मैनाचं चिवचिवाट त्या ठिकाणी चालू आहे, आणि रात्रीच्या वेळेस कोल्ह्याचं सुद्धा ओरडणं आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला येत आहे, असं त्यांनी दुसऱ्या स्थानामध्ये म्हटलंय. अक्रॉस लाय ग्रोज ऑफ मँगो अँड पाम, त्या ठिकाणी आंबा आणि आंब्यासोबत पामची त्या ठिकाणी झाडं आपल्याला पाहायला मिळतात, किंवा त्याला खोबणी हा शब्द त्यांनी या ठिकाणी वापरलेला आहे. आंबा आणि पामची खोबणी त्या ठिकाणी पाहायला मिळतात आडवी नदी किनारी. द विलेज प्राइस्ट ड्वेल इन देअर कूल शेड, आणि त्या गावातले जे पुजारी आहेत त्या झाडांच्या थंड सावलीमध्ये तिथे ते राहतात. गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक,
गावातील मुलं आणि मुली त्या ठिकाणी नदीच्या किनारी आंघोळ करतात, नदीमध्ये आंघोळ करतात. स्प्लॅशिंग विथ देअर गमछाज ॲज दे वेड, आणि गमछा गुंडाळून त्या ठिकाणी ते वेडे घालत असतात, असं त्यांनी तिसऱ्या स्टांजामध्ये म्हटलेलं आहे. ॲट डस्क अँड डॉन वन्स देअर बाथ इज डन. सकाळ आणि संध्याकाळ त्या मुलांची आंघोळ झाल्याच्या नंतर, सकाळची आणि संध्याकाळची आंघोळ झाल्याच्या नंतर दे डीप वॉशक्लॉथ्स टू ट्रॅप स्मॉल फिश. त्या नदीमधील लहान मासे पकडण्यासाठी वॉशक्लॉथ ते बुडवत असतात. टू देअर हाऊसहोल्ड टास्क द वाईव्स रिटर्न. आणि घरातली सगळी कामं आटोपल्यानंतर त्या बायका त्या ठिकाणी परत येतात. हॅव्हिंग यूज रिव्हर सँड टू स्कोअर इच डिश. आणि प्रत्येक ताटामध्ये त्यांच्याकडे असलेल्या त्या भांड्यामध्ये नदीची वाळू ते घेऊन जातात. कशासाठी? तर भांडे धुण्यासाठी त्या नदीमधील वाळूचा ते उपयोग करतात. अशा पद्धतीने इथं या स्टांजामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. देन लास्ट स्टांजा, इन आषाढ क्लाउड्स गॅदर द वॉटर राईज. आषाढ महिन्यामध्ये क्लाउड्स गॅदर, ढग जमतात. द वॉटर्स राईज, पाणी वाढतं. द रिव्हर्स इन स्पेट द करंट ग्रोज स्ट्रॉंग. नदीच्या काठावर प्रवाह वाढतो. द करंट ग्रोज स्ट्रॉंग, त्याचा प्रवाह जोरदार होतो. द एअर इज राईफ विथ बॅबिंग साऊंड्स ॲज द मडी टॉरंट स्वेल्स अलॉंग. प्रवाह वाढल्यामुळे चिखल सुद्धा त्या ठिकाणी वाढतो, आणि या बॅबल्स, यामुळे बळबळ असा आवाज, त्याचा जो आवाज असतो, साऊंड, तो सगळीकडे पसरतो. द वूड्स ऑन शोअर स्टर ऑफ लाईफ अगेन. किनाऱ्यावरील ते जीवन पुन्हा उत्तेजित होतं. अँड आवर व्हिलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन. आणि त्या ठिकाणी किनाऱ्यावरील पुन्हा ते जीवन उत्तेजन, तो आवाज जो जणू काही जीवनाला उत्तेजित करत असतो. आणि आमचं गाव, आवर व्हिलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन, आमचं संपूर्ण गाव पाऊस साजरा करायला पुन्हा जागृत होतं, असं या ठिकाणी शेवटच्या स्टांजामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटलेलं आहे. नाव लेट अस सी द ॲक्टिव्हिटीज ऑन धिस पोएम. या कवितेवरील ॲक्टिव्हिटीज आता आपण पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश पाटील आपलं सगळ्यांचं ई लर्निंगमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण इयत्ता 8वीच्या द लिटल रिव्हर या कवितेवरील ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत. चला तर मग बघूयात त्यावर विचारल्या गेलेल्या ॲक्टिव्हिटीज. पहिली ॲक्टिव्हिटी जी या ठिकाणी विचारली जाणार आहे या कवितेवर, सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज, 2 मार्कांसाठी. कवितेवर 3 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला विचारल्या जातात. पहिली सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी असते, दुसरी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, आणि त्याच्यानंतरची तिसरी जी असते पोएटिक डिव्हाइसवर आधारित असते. सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये या ठिकाणी पहिला प्रश्न दिला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. या उताऱ्याच्या साह्याने जो काही पद्यांश दिलेला असेल कवितेवरचा, त्याच्या साह्याने आपल्याला वाक्य कंप्लीट करायला सांगितलेले आहेत. पहिलं विधान या प्रकारे दिलेलं आहे, द वॉटर ऑफ द रिव्हर वॉज डॅश डॅश इन समर. तर या पद्यांच्या साह्याने, कवितेच्या साह्याने आपण नी डीप हे आन्सर त्यामध्ये फिलअप करू शकतो आणि ते सेंटेन्स कंप्लीट करू शकतो. सेकंड सेंटेन्स, इन द कूल शेड्स ऑफ ग्रो लिव्ह द व्हिलेज प्रिस्ट. अशा प्रकारे शेड्स ऑफ ग्रो हा शब्द आपण त्या ठिकाणी घेऊन ते वाक्य कंप्लीट करू शकतो. थर्ड वन, ऑन द अदर शोअर काश फील्ड्स ब्लॉसम. त्या ठिकाणी काश फील्ड्स हा शब्द आपण घेऊन ते वाक्य कंप्लीट करू शकतो. देन नंबर 4, द बँक्स आर नॉट सो डॅश डॅश स्टीप. नंबर 5, द वुमेन यूज डॅश डॅश टू स्क्रब देअर डिशेस रिव्हर सँड. हा शब्द आपण त्या ठिकाणी घेऊन ते वाक्य पूर्ण करू शकतो. नंबर 6, आफ्टर देअर बाथ चिल्ड्रन कॅच स्मॉल फिश विथ देअर वॉश क्लॉथ्स. वॉश क्लॉथ्स हा शब्द घेऊन आपण ते सेंटेन्स पूर्ण करू शकतो, कंप्लीट करू शकतो. नंबर 7, द वॉटर्स ऑफ द रिव्हर राईज इन द मंथ ऑफ आषाढ. आषाढ हा शब्द घेऊन ते वाक्य आपण कंप्लीट करू शकतो. नंबर 8, द वूड्स ऑन शोअर बिकम अलाइव्ह अगेन विथ द अरायवल ऑफ रेन. त्या ठिकाणी वूड्स हा शब्द घेऊन आपण ते सेंटेन्स कंप्लीट करू शकतो. अशा प्रकारे
आपण ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करू शकतो. याच ॲक्टिव्हिटी नंबर 1 वर सिंपल फॅक्च्युअलवर आधारित दुसरी ॲक्टिव्हिटी पाहणार आहोत. नेम ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. दुसरा प्रश्न, नेम ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. कवितेमधून आपल्याला विचारली गेलेली नावं लिहायची. पहिला प्रश्न आहे 2 ट्रीज, 2 वृक्षांची नावं कवितेमध्ये आलेली, मग त्याच्यामध्ये मँगो आणि पाम्स आपण लिहू शकतो. 2 ॲनिमल्स, 2 प्राण्यांची नावं काऊज आणि जॅकल्स. नंबर 3 2 सीझन्स, 2 ऋतूंची नावं समर अँड रेनी. 2 नॉन इंग्लिश वर्ड्स आषाढ अँड गमछा. अँड देन लास्ट वन 2 डिफरंट टाइम्स ऑफ द डे डस्क अँड डॉन. हे 2 शब्द आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. देन ॲक्टिव्हिटी नंबर 2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये प्रश्न विचारलेला आहे. हाऊ डू वी नो दॅट द रिव्हर इज जस्ट नी डीप. ती नदी फक्त गुडघ्याभर पाणी त्या नदीमध्ये आहे किंवा नदीचं पाणी केवळ गुडघ्याभर खोल आहे हे आपल्याला कसं समजतं ते आपल्याला कवितेच्या साहाय्याने स्पष्ट करून सांगायचं आहे. द काऊज अँड कार्ट्स कॅन क्रॉस द रिव्हर विथ इझी. त्या नदीमधून गाई आणि बैलगाडी सहज पास होत आहेत. दे कॅन मूव्ह अँड वॉक ओनली इन अ शॅलो वॉटर. त्या उथळ पाण्यामधून ते सहज जाऊ शकतात किंवा वळू शकतात. अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. मग याच्यावरून आपण सांगू शकतो दिस शोज दॅट द रिव्हर इज जस्ट नी डीप. याच्यावरून आपण सांगू शकतो का त्या नदीचं पाणी हे गुडघाभर आहे. देन सेकंड क्वेश्चन, याच्यावरचा दुसरा प्रश्न, वेन डू वुमेन रिटर्न टू डू देअर हाऊसहोल्ड वर्क. त्या महिला आपली घरातील कामे करण्याकरिता केव्हा परततात. तर त्याचं उत्तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो. द वुमेन रिटर्न टू डू देअर हाऊसहोल्ड वर्क आफ्टर स्क्रबिंग देअर डिशेस विथ रिव्हर सँड अँड वॉशिंग देम क्लीन विथ रिव्हर वॉटर. त्या नदीतल्या वाळूच्या साहाय्याने आणि त्या पाण्याच्या साहाय्याने त्यांची ते वॉशिंगची कामं कंप्लीट केल्याच्या नंतर ते घरी परततात असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर 3 ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइस. व्होकॅब्युलरीवर आधारित ॲक्टिव्हिटी 2 मार्कांसाठी. याच्यामध्ये पहिला प्रश्न अशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो. राईट द रायमिंग पेअर्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. या कवितेवर आधारित रायमिंग वर्ड्स त्यांनी लिहायला सांगितलेत. मग याच्यामध्ये नी डीप स्टीप. नी डीप याच्यासाठी स्टीप शब्द किंवा दुसरा शब्द दिलेला आहे ब्राईट. ब्राईटसाठी व्हाईट आहे, साईट आहे, नाईट आहे. तर 4 शब्द या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर शेडसाठी वेड आपण लिहू शकतो. डनसाठी रिटर्न. फिशसाठी डिश. स्ट्रॉंग, अलॉंग अशा प्रकारचे अगेन आणि रेन अशा प्रकारच्या रायमिंग पेअर्स आपल्याला या कवितेच्या माध्यमातून सांगता येतील. देन सेकंड क्वेश्चन, पिक फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड्स. या कवितेमधून ध्वनीचं वर्णन करणारे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. याच्यामध्ये पहिला शब्द डॅश ऑफ मैनाज. त्या ठिकाणी आपल्याला चर्पिंग हा शब्द लिहिता येईल. नंबर 2 जॅकल्स. जॅकलचा ध्वनी आवाज हाऊल हा लिहू शकतो. थर्ड वन टॉरंट स्वेल्स. या ठिकाणी स्वेल्स हा शब्द आपण घेऊ शकतो. टॉरंट म्हणजे जोरदार प्रवाहासाठी वर्णन करणारा शब्द. अँड देन नंबर 4 डॅश साऊंड्स. बॅबलिंग साऊंड्स. बॅबलिंग हा एक शब्द. बॅबलिंग मीन्स मंजूळ ध्वनी किंवा खळबळ करणारा ध्वनी. असे हे 4 शब्द या ठिकाणी आलेले आहेत. देन नेक्स्ट ॲप्रिशिएशन ऑफ पोएम. या कवितेवर आधारित रसग्रहणाशी संबंधित प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक सारखे क्वेश्चन्स दिले जाऊ शकतात. पहिला प्रश्न अशा प्रकारचा, द टायटल ऑफ द पोएम इज. या कवितेच्या शीर्षक आपल्याला लिहायचे द लिटल रिव्हर. देन सेकंड, द पोएम इज रिटन बाय. कवींचं नाव लिहायचं रवींद्रनाथ टागोर. थर्ड वन, द पोएम हॅज डॅश स्टांजाज. 5 स्टांजाज. इच स्टांजा हॅज 4 लाईन्स बट द लास्ट स्टांजा हॅज 6 लाईन्स. मग अशा पद्धतीने त्या कवितेच्या साहाय्याने आपल्याला या ओळी सुद्धा कंप्लीट कराव्या लागतील. देन नंबर 4, द पोएम डिस्क्राइब्स द रिव्हर इन. या कवितेमध्ये नदीचं वर्णन केलं जाते. इन कोणत्या ऋतूमधलं, तर ते ऋतूंची नावं लिहायची आहेत समर अँड रेनी सीजन्स आपण लिहू शकतो. नंबर 5 फिगर ऑफ स्पीच इन द पोएम आर. या कवितेत आलेले अलंकार, त्या अलंकारांच्या संदर्भात आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी इनचं स्पेलिंग इनकम्प्लीट आहे. पहिला अलंकार ॲलिट्रेशन आणि दुसरा अनोमोटोपिया. अलंकार म्हणजे ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. याच्यामध्ये संगीतमय कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे का पद्यात्मक पद्धती वापरून कविता गद्यापेक्षा वेगळी व संगीतमय करीत असतात. अशा रचनांपैकी एक ॲलिट्रेशन हा अलंकार आहे. ॲलिट्रेशन या अलंकारात भाषेचा गोडवा गेयता वाढवण्याकरता एकाच प्रकारची ध्वनी
एकाच ओळीत असलेल्या शब्दांचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल बर्ड्स, तर या ठिकाणी ब्युटिफुलचा बी आणि बर्डचा बी म्हणजे सेम साऊंड आलेला आहे. त्याची गेयता किंवा त्या भाषेचा गोडवा वाढवण्यासाठी असा प्रकार असतो सॅड सॉन्ग, याला ॲलिट्रेशन अलंकार आपण म्हणू शकतो. दुसरा जो आहे अनोमोटोपिया, याच्यामध्ये अनुकरणात्मक अलंकार, याला आपण ध्वनी अनुकरणात्मक, या अलंकारात ध्वनी आवाज व्यक्त करणारे शब्द काव्यपंक्तीत वापरलेले असतात. ध्वनीचा आवाज करणारे शब्द त्याला आपण अनोमोटोपिया म्हणत असतो. मग त्याच्यामध्ये बँग, स्विश, बीप, रोअर, ट्वीट जे ध्वनी व्यक्त करणारे शब्द आहेत त्यांचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ द रोअर ऑफ द वेव्ज वॉज डिफिनिंग, या ठिकाणी रोअर हा शब्द ध्वनी व्यक्त करतो, म्हणजेच ऑनोमोटोपिया हा अलंकार या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. देन नंबर 6, युअर फेवरेट लाईन्स इन द पोएम आर, तुमची आवडती ओळ या कवितेमधून लिहायची. मग त्याच्यामध्ये तुमची जी आवडती ओळ असेल ती पण तुम्ही लिहू शकतात. या ठिकाणी लिहिलेली आहे द वुड्स ऑन शोअर स्टर टू लाईफ अगेन अँड आवर विलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन. अशा प्रकारे या कवितेचं रसग्रहण आपण 6 मुद्द्यांच्या सहाय्याने करू शकतो, ॲप्रिशिएशन करू शकतो. मला वाटतं या PPTच्या सहाय्याने, या व्हिडिओच्या सहाय्याने आपल्याला द लिटल रिव्हर या कवितेवरच्या ॲक्टिव्हिटीज चांगल्या प्रकारे समजल्या असतील. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.